केला असं स्वामी काज. हे स्वामीचं कार्य माझ्या हनुमंतरायाने केलं. स्वामी काज गुरुभक्ती. गुरुभक्ती कशी जीवनामध्ये करायची आहे का? काही काही नाही, शाळाच्या काचा फोडल्या. गुरुभक्ती ज्या शाळेमध्ये आपण शिकलो का दागडाने फोडल्या, दागडाने. काही काही पठ्ठ्याने मास्तर उचलून आटले पण मास्तर. मग हे शिकले असतील का? धोरणात शिकले असतील. हा, काही काही नाही तर मायबापाने असा लाड करावा लेकराचा. मास्तर आपल्या लेकराला हाणायचं नाही. 5 एकर आहे, ठोकीन आणि जगन, काय टेन्शन घ्यायची नाही. शिकला तर शिकला, पण हात लावायचा माझ्या लेकराला नाही. असे बाप निघले आता, माया निघल्या. विठ्ठल विठ्ठल बाबा. आमच्या काळामध्ये छडी होती मास्तराकडे, हात फुटायचे रे हात. तेव्हा आम्ही कुठंतरी आज इथं हे जर शिकवू आहे तुमच्या पुढं. ही आमच्या गुरुची कृपा आहे, मास्तराची कृपा आहे. हे सोपं नाहीये. आणि उगच मास्तराला शिवाय द्यायच्या, शाळाच्या काचा फोडायच्या, जिथं जाऊन तिथं धिंगाणा करायचा आणि तिथंच काही स्टिंगच्या ह्याच्या बाटल्या प्यायच्या. अरे सोम चाललंय हे सगळं, धोरणामध्ये चाललं रे. तेव्हा हे काहीतरी कुठं चल तरी चालतंय. त्याच्याशिवाय काय जीवनामध्ये गत्यंतर नाही. कारण आपल्या जीवनाला आकार दिला पाहिजे. आपल्या जीवाला आकार आपणच देणार आहे. आपलीच कीर्ती आपणच करणार आहे, दुसरे करणार नाही. कारण काहीतरी केल्याशिवाय नाव जगामध्ये होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहे, दुसरं कोणी होऊ शकत नाही. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार व्हा आणि असं यशस्वी व्हा, एवढंच सांगतो. विठ्ठल विठ्ठल. गुरुभक्ती कशी करायची जीवनामध्ये? गुरुभक्ती अशी निष्ठा पाहिजे आपल्यावर. आताचे गुरु करतात गुरु गुरु आणि शिष्य करतात गुरु गुरु. असं चाललंय आता. किती शिष्य बदलले आणि किती गुरु बदलले, काही ताळं नाही आणि मिळं नाही. उद्या हे गुरु की परत ते गुरु, असं चाललंय आपलं. आता काही नाही, पण ते पहिलं सांगायचं आपल्याला. चला तुम्हाला ह्याच्यात नेतो नवनाथ ग्रंथामध्ये. ज्या वेळेस गोड बंगाल नावाचं गाव आहे आणि त्या बंगाल नावाच्या गावामध्ये पित्तरपाटाचा टाईम, आणि पित्तरपाटाच्या टाइमामध्ये खीर वड्या येसूर हे ते असा ठाट असतो बरं का बाबा महाराज. तुमच्या सुटायच्या तोंडाला पाणी खीर म्हणल्यानंतर असा स्वयंपाक केलेला. आणि गुरु आणि शिष्य नवनाथ ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि एका मंदिरामध्ये हनुमंतरायाच्या बसले. आणि बसल्यानंतर आपल्या गुरुंनी सांगितलं, बनलं जा बाबा गोरक्षनाथ, आपल्याला पोटापुरतं घेऊन ये. संध्याकाळचा टाइम होता, आपला सकाळचा टाइम होता. गेला गोरक्षनाथ एका घरी. मा भिक्षाम देहि, भिक्षाम देहि. एक सुवासिनीच्या घरी पित्राचा कार्यक्रम होता आणि ते तेवढ्यामध्ये ती माय पात्रवळीमध्ये ताट भरून आणलं, गोरक्षनाथाच्या झोळीमध्ये दिलं. झोळीमध्ये दिल्यानंतर गोरक्षनाथाने म्हणलं, आता आपल्याला कशाला भागायचंय? मला आता काय पोटापुरतं झालं बस झालं. पण आताचे साधू पोटापुरतं काय भागल्यावर जमतंय का? हा, एका घरी नाही सगळ्या घरी. बरं एक एक पहिली नाही दिली, 2 पहिली द्या असे मागणारे आताचे शिष्य. तर ते मला आपलं बाज झालं, एका घरामध्ये एवढे मोठे पोट भरतंय. आला गुरुदेवाकडे, गुरुदेवाने असा ताव मारला बाबू महाराज, खिरीवर वड्यावर ह्याच्यावर त्याच्यावर. आणि आपल्या शिष्य आपल्यामध्ये किती पारंगत आहे हे बघायचंय. मी म्हणून म्हणला, गोरख जरा थोडं रिकामं राहिले गड्या, एक आशाच राहिली. म्हणजे महाराज बोला. काय कर, वड्या मुगाच्या लय खास झाल्यात गड्या, वड्या घेऊन ये गड्या मागं जाऊन आता एकदा. महाराज म्हणला काही अडचण नाही, आता घेऊन येतो, आता जातो घेऊन येतो. ज्या घरी गेला होता त्याच घरी गोरक्षनाथ पुन्हा गेला. माई भिक्षाम देहि. अरे तू तर आत्ताच गेला होता आणि तू जरा वेगळाच दिसायला लागला गड्या, महागॅस का काय रे तू? डबल तुला लयच खायला लागतंय काय? डबल आलास? नाही माई, माझ्या गुरुची थोडी इच्छा राहिली, 5 वडे द्या फक्त, जास्त नाही. 5च वडे मागितले माझ्या गुरुने. नाही देऊ शकत. अरे एकदा दिल्यानंतर पुन्हा तुम्ही असेच असतात म्हणले, बार माघारी येता, बार माघारी येता, खाताडे हे ते 2-4 शब्द उर केले तिला आपलं त्याला. पण हे म्हणला माई द्यावाच लागते. ते म्हणला हे फुकट भेटत नाही, ते विकत घ्यावं लागते. ते म्हणला माई या साधूपशी कुठं सोनं फिनं काय आहे? या साधूपशी काहीच नाही. माझ्यापाशी तुला द्यायसारखं काय नाही. म्हणले तुझ्यापाशी द्यायसारखं काय नाही, तुझा डोळा आहे ना, काढून दे. आपण मुला मरू द्यायचे गुरु तिकडं, चला आपलं त्याला वडे खायचे. अरे विचार काय केला? काय विचार केला असन? काच कर आपल्या डोळ्यामध्ये नख घातलं आणि डोळा काढला. माई हा डोळा घे आणि 5 वडे दी. साठी गोरक्षनाथाला दिला डोळा काढून.
गुरुसाठी गोरक्षनाथाला दिला डोळा काढून. गुरुसाठी गोरक्षनाथानं डोळा काढून दिला. रक्ताच्या धारा वाहू लागल्या माय बापानं. डोळ्या गमजाने असा झाकला जाम, रक्त सगळं पुसून टाकलं आपल्या गुरुदेवाला माहित होऊ नये म्हणून. आणि असा डोळा झाकला नाही की हातामध्ये वड्या घेऊन मंदिरामध्ये आला आणि गुरुदेवाला म्हणला, गुरुदेव घ्या वड्या आणि खा. आणि वड्या दिल्या. पण गुरुदेव ही तसेच होते. ते असे होते का आपल्यासारखे यंट? हा, अरे वा गोरक्षा, अरे डोळा का झाकला तो? डोळा दाखवतो जा. नाही गुरुदेव, माझ्या डोळ्यामध्ये गेलं चिलट म्हणून दाखवत ना. आधी वडे खा नंतर दाखवतो. नाही, आधी डोळा दाखव. असं प्रेम लागतं शिष्यावर गुरुचं हितवा. असे शिष्य घडत असते. आमच्यावर लय प्रेम आहे आमच्या महाराजांचं. आणि डोळा दाखव रे बाळा, त्याच्याशिवाय मी खात नाही. डोळा दाखवला. अरे कशासाठी डोळा काढला? गुरुदेव, त्या आईने वड्यासाठी डोळा मागितला म्हणून डोळा दिला. ही गुरु भक्ती असली पाहिजे, अशी गुरुवर निष्ठा असली पाहिजे. अशा जीवनामध्ये आपण देखील वागलं पाहिजे. चला एकलव्या. अरे एकलव्याने आपल्या गुरुची काय केलं? मातीची मूर्ती तयार केली, मातीची. त्याला हस्तिनापुरामध्ये शिकण्यासाठी घेतलं नाही. तो म्हणजे नीच कुळामध्ये जन्माला आला, तुला घेत नाहीत आम्ही. त्यांनी काय केलं? मातीची द्रोणाचार्याची मूर्ती तयार केली. बाबू महाराज द्रोणाचार्याची मूर्ती मातीची तयार केली आणि गुरुकडे बघून विद्या शिकला. एवढी विद्या शिकला, धनुर्विद्या, त्याचा अंत नाही. आणि अशी शिकला. आणि ज्यावेळेस हस्तिनापुराचे कुत्रे आले, हस्तिनापुराचे कुत्रे बाण खेळत असताना, बाण नेम सकत असताना भोकू लागले. ते म्हणजे हस्तिनापूरच्या कुत्र्या लय भोकायला लागला रे तू. धनुष्याला बाण लावला आणि सोडला आणि तोंडामध्ये बाण सोडला. असा सोडला बाण, त्या बाणाने कुत्र्याचा फक्त आवाज बंद झाला, रक्ताचा थेंबही आला नाही, इजाही झाली नाही. मग किती धनुर्धारी असं विचार करा, विचार करा. रिकामी फिरणारा हो, विचार करा जरा. नुसते मोबाईल घेऊन आणि गावामध्ये टिंग घेऊन ते विचार करा जरा थोडा या गुरुचा, शिष्याचा. हो, बाण मारल्यावर एक रक्ताचा थेंब नाही आला. किती धनुर्वादी असेल, किती विद्यावान असेल तो. आपल्याने गोट आणलं तर कुत्र 3 दिवस भोकन वाय 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 करी. कुत्र्याला जर भाकर टाकायला गेले का महाराज आता आमच्या काही माणसं, सगळीकडेच परिस्थिती. एवढा कुत्र्याचा राग आला लोकाला. कुत्र्याला काय करते? दरवाजापाशी घेते, यो 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 यो, एका हातामध्ये काठी. आणि कुत्रा 2 घरापाशी आला की असा दाबते तर 2-3 काट्या टाकते. अशी अवस्था आहे आता. कुत्र्याला हाणते. बाबा आता कुत्र्याहून निघले म्हणून सांगतो, आमचाच बाजार इसकलाय. लोकाला तरी काय सांगून उपयोग? भांगारवाले त्याला तुकडे की देत. असं झालंय बाबा. हो, ते कुत्र्याने जगायचं कुणाकडे? विषय लांबवायचा नाही आपल्याला. कुत्र्याच्या मुखातून रक्ताचा थेंबही आला नाही. आणि हे द्रोणाचार्याने पाहिलं, अरे असा धनुर्वादी कोण आहे? कुत्र्याच्या मुखामध्ये 5-6 बाण अडकलेत, रक्ताचा थेंबही येत नाही. आणि कुत्र पुढं आणि हे सगळे शिष्य माग, अर्जुन, दुर्योधन, नकुल, सहदेव, भीम, हे सगळे निघाले. बघितलं तर हा धनुर्वादी एकलव्या शिकवतोय गुरुची मूर्ती तयार करून. द्रोणाचार्याने विचारलं कोण आहे? म्हणलं मी एकलव्य आहे. आणि काय केलं, कसं शिकलास तू? ते म्हणला तुम्हीच गुरु माझे आणि तुमच्या कृपा शिकवाने शिकलो म्हणले. आणि मी तुला गुरुदक्षिणा दिली नाही, काही दे नाही, शिक्षण दिलं नाही, तू कसं काय शिकला? महाराज चला दाखवतो. गेले, मूर्ती बघितली, मूर्ती त्याची. आणि त्या मूर्तीच्या जवळ गेल्यानंतर म्हणले ह्या मूर्तीकडे बघून मी एवढं शिकलो. आणि शिकलो मग त्यांना अर्जुन धनुर्वादी करायचा होता, धनुर्धर सगळ्यामध्ये 1 नंबर. बघा किती असते. आणि म्हणले मग मला गुरुदक्षिणा दे ना, माझ्या मूर्तीकडून शिकलास. म्हणले काय सांगा? ते म्हणले अंगठा डाव्या हाताचा. विचार केला असेल का? केला असेल का विचार? काय विचार नाही केला. तलवार हातातून काढली, खाट दिशेने अंगठा काढून गुरुच्या पायावर ठेवला. एवढी निष्ठा बरोबर